जय हिंद मित्रांनो. जीवन खूप मजेशीर आहे. आज कशावर बोलतोय माहिती आहे का? आज मी गावी गेलो होतो. एका ठिकाणी कॅमेरा बसून एक ठिकाणी, परत माझ्या मित्रमंडळीचे थोडेच बसलो. त्या ठिकाणी आमच्या गावातले काही व्यक्ती आले आणि त्यांनी डायलॉग मारला, जय हिंद मित्रांनो. मी बघितलं, ते बी हसले, मी बी हसलो. मस्त वाटलं का? हा माझा डायलॉग आता सगळीकडे फेमस झाला. पाहिजे माझे फौजचे मित्रमंडळी असतील, माझे सिव्हिलचे असतील, माझ्या गावाकडचे असतील किंवा आमच्या पाहुण्यारावळत असतील, हा फेमस झाला आहे. जसा माझा व्हिडिओ येतो लगेच तिकडून मध्ये जय हिंद मित्रांनो. मस्त वाटतं. म्हणजे कशा ना कशा तरी रीतीने आपण फेमस होणं फार महत्त्वाचं आहे. आणि फेमस होऊन म्हणजे चांगल्या गोष्टीतून फेमस होणं महत्त्वाचं आहे. असं नाही की उलटे कारनामे करून. त्यामुळे मस्त वाटलं. हा एक आपला डायलॉग म्हणजे ही झाला. कुणी कुठे भेटले गेले की म्हणते ती, हां जय हिंद मित्रांनो, कसं आहे, काय चाललंय, बरं वाटतं. आज वाटतं की आपण यूट्यूब चॅनल खोललेलं आहे, म्हणजे आपलं मनापासून एक आनंद व्यक्त करावा असं वाटलं मला, म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे. आणि खरंच मित्रांनो, मनापासून जर तुम्ही खुश राहिला ना, तुमचं प्रत्येक कार्य देखील चांगलं होतं. प्रत्येक कार्य, कुठलीही गोष्ट असते, तुम्ही डोक्यात जे विचार चालतात ना, ते देखील व्यवस्थित कार्य होतं. नवनवीन बिझनेसच्या आयडिया डोक्यात येतात. एक्झाम्पल देतो माझ्यावरूनच. ही जी मी CCTV कॅमेऱ्याची कंपनी चालू केली होती, त्या टायमाला मी इथं शॉप घेतलं, ऑफिस घेतलं, फर्स्ट क्लास सगळं घेतलं, प्रिंटर घेतले, लॅपटॉप घेतले, अकाउंटिंगला मॅडम ठेवल्या अकाउंटिंग बनवण्यासाठी. तर म्हणलं आपण काय आणखी एक्स्ट्रा बिझनेस करू शकतो का तर ह्याच्यातून, तर करू शकतो. माझ्या डोक्यात आलं, आपण आधार कार्ड अपडेट करू शकतो, पॅन कार्ड काढू शकतो, 7/12 काढू शकतो, झेरॉक्स काढू शकतो, लॅमिनेशन करून देऊ शकतो. आपल्याकडे जर सर्व वस्तू आहे तर आपण हा बिझनेस का नाही चालू करू शकत? आणि ही डोक्यात माझ्या कल्पना सुरू झाली आणि मी ती बी सुरू केली. CCTV कॅमेऱ्याच्या 2-3 जरी महिन्यातनं ऑर्डर भेटल्या तर ठीक आहे, पण इथं दिवसाचं कमसे कम 100-50 रुपये चालू होतील. कमी पैसे कसं तुमचा पैसा येईल ही महत्त्वाचं आहे, हेच सांगायचे. उपट-धपट करून, जास्त खर्च करून, जास्त मशिनरी घेऊन त्याला बिझनेस म्हणत नाहीत. आहे त्यातनं चालू करणं. बाकी तर बिझनेस आयडिया माझ्याकडे भरपूर आहेत. जर कुणाला वाटत असेल की बिझनेसबद्दल आयडिया कशा भेटतात, कशा डोक्यामध्ये विचार येतात, माझ्याशी अवश्य कॉलवर बात करा. माझा मोबाईल नंबर आहे 8199005792. जर तुम्हाला जसं आता बोललेलं आहे, कुणाला झेरॉक्स काढायचे असेल, कुणाला पॅन कार्ड काढायचं असेल, कुणाला आधार कार्ड काढायचं असेल, कुणाला 7/12 काढायचं असेल, कुणाला टायपिंगमध्ये इंग्लिश मराठी करायचं असेल, कुणाला प्रोफेशनल जॉबचं रिझ्युमे बनवायचं असेल, कुणाला लग्नाचा बायोडाटा बनवायचा असेल, जे बी काय असेल तर माझ्या ऑफिसमध्ये मिळतं. सर्व तुम्हाला अपडेट करून भेटेल. आणि जरीही कुणाला घरामध्ये, ऑफिसमध्ये, शॉपमध्ये या कुठेही, ग्रामपंचायतमध्ये, सरकारी याच्यात, हॉस्पिटलमध्ये, कुठेही जर CCTV कॅमेरे बसवायचे असतील तर SS सिक्युअर विजन LLP ऑफिसला पक्का भेट द्या. हे ऑफिस आहे कोरेगावमध्ये, आपला बाजार शेजारी, महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, गाळा नंबर 7. ठीक आहे, तर अवश्य भेट द्या. CCTV कॅमेऱ्याचे बी काम होऊ शकतात. आणि जरी कुणाला पाहिजे असले
ते देखील अवेलेबल आहेत माझ्याकडे. व्यवसायामध्ये शिरल्यामुळे व्यवसायाच्या आयडिया येतात. पहिले येत नव्हत्या, आता यायला लागले. आणखी नवनवीन काहीतरी करण्याचं, आणखी एखादं कुठलं थोडा बहुत आणखी कुठला व्यवसाय करू शकतो का, अशा टाईपच्या आयडिया डोक्यामध्ये येतात. तुमचे बी येतील, पण लागच्या लगेच एक सुरू केला तर दुसरा बी लागच्या लगेच असतील पैसे तर करा, नाहीतर लागच्या लगेच जास्त रिस्क घेऊ नका. आता मीही केलेलं का सांगतोय, कारण माझ्याकडे ऑलरेडी ऑफिस आहे, माझं सगळं आहे, माझं लॅपटॉप आहेत, माझं प्रिंटर आहेत, माझं सगळं काय आहे. मला काहीच घ्यायची गरज नव्हती, म्हणून मी हा चालू केला. जरी तुम्हाला करायचं असेल तर अवश्य माझ्याशी सल्ला घ्या, भेट द्या, योग्य असा सल्ला देईल. ठीक आहे, हे सांगायचं होतं. आणि प्रत्येक दिवस आनंदित राहा, मजेत राहा, खुशीत राहा. गेलेले दिवस परत कधी येणार नाहीत. गेलेला कालचा दिवस, गेलेलं बालपण, गेलेले शाळेतले दिवस, गेलेले हे परत येणार नाही. आणि लहानपण चांगलं असतं, मोठं जसं जसं होत जाल टेन्शन वाढत असतं. मोठं झाल्यानंतर 18-20 वर्षानंतर नोकरीचं टेन्शन आहे, नोकरीचं टेन्शन नंतर लग्नाचं टेन्शन आहे, लग्नात टेन्शन झालं, बाळांचं टेन्शन आहे, बाळांचं टेन्शन झाल्यानंतर त्यांचे फीचं टेन्शन आहे, त्यांचं आहे. परत आपलं वय असं चालत राहतं. हे सर्कल कंटिन्यू चालत राहणार आहे आणि एक दिवशी आपण जाणार. त्यामुळे न टेन्शन घेता जीवनाचा आनंद घेणं हे फार महत्त्वाचं. व्हिडिओ मोठा होतोय, बोलायचं भरपूर काय आहे, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पक्का बोलू. जय हिंद.